कॅनव्हास, भावविश्वाची अनुभूती. कॅनव्हास. कॅनव्हास प्रस्तुत झोपाळा कथा अभिवाचन. लेखक प्राध्यापक मिलिंद जोशी. कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे. दिग्दर्शक प्रज्ञा देशपांडे. कथा अभिवाचक पूनम कानडे, प्रतिमा कुलकर्णी आणि श्रुती झांबरे. संगीत अद्वैत झांबरे. कॅनव्हास प्रस्तुत झोपाळा कथा अभिवाचन. पात्र परिचय. दिग्दर्शक प्रज्ञा देशपांडे. कथा अभिवाचक निवेदक प्रतिमा कुलकर्णी, अनंता पूनम कानडे आणि आजी, मामा आणि अनघाच्या भूमिकेत श्रुती झांबरे. संगीत अद्वैत झांबरे. कॅनव्हास प्रस्तुत झोपाळा कथा अभिवाचन. रात्रीचे 2 वाजले तरी अनंताला झोप येत नव्हती. मनात विचारांची चक्र अखंड सुरू होती. तो उठला. त्यानं अनघाच्या खोलीत डोकावलं तर अनघा आणि सुमा शांत झोपल्या होत्या. आज मला अपराध्यासारखं वाटायला लागलंय. कारण नसताना किती चिडलो आपण त्या दोघींवर. नाही नाही ते बोललो. इतक्या वर्षात दोघींच्या डोळ्याला कधीही पाणी पाहिलं नव्हतं ते आज दिसलं. याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. किती साधी अपेक्षा होती त्यांची, बंगल्यात झोपाळा बसवण्याची, पण त्यावरून किती रामायण घडलं. पण त्यांनाही मी कसं सांगू, त्या झोपाळ्याशी निगडीत असणाऱ्या माझ्या आठवणी किती कटू आहेत ते. झोपाळ्याच्या त्या कर्र कर्र आवाजाची मनात जी भीती बसलीये ती इतक्या वर्षात अजूनही गेलेली नाही. अनंता पुन्हा बेडरूममध्ये आला. त्यानं दिवा लावला आणि एखादं पुस्तक तरी वाचावं म्हणून त्यानं पुस्तक घेण्यासाठी कपाट उघडलं तर कपाटाच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात ठेवलेल्या आई अण्णाच्या फोटो फ्रेमकडेच त्याचं लक्ष गेलं. खरं तर नजरेसमोर सतत नकोच म्हणून त्यानंच ही फोटो फ्रेम कपाटात ठेवली होती. एकतर दिवसभर घरात झोपाळ्यावरून घडलेलं रामायण आणि त्यात हा आई अण्णांचा दिसलेला फोटो. त्याच्या जखमेवरची खपलीच निघाली. पुस्तक न घेताच त्यानं कपाट बंद केलं आणि दिवा मालवून तो पुन्हा बिछाण्यावर येऊन पडला. एकीकडे मनातली घालमेल वाढतच चालली होती. काळजाला चटका लावणारा तो जुना काळ, ते बालपण, तो वाडा, तो झोपाळा, आई अण्णा आणि ते नको नकोसे झालेले दिवस सारं सारं आठवायला लागलं. गावातल्या देशमुख गल्लीतला तो पहिलाच वाडा आमचा. त्या वाड्यासमोरून जाताना गल्लीतल्या माणसांना नेहमी भीती वाटायची. या वाड्यात भुताटकी आहे असाच सर्वांचा समज होता. रात्रीच्या वेळी वाड्यासमोरून जाण्याचं धाडसही कोणी करायचं नाही. आई ओसरीवरच्या कर्र कर्र वाजणाऱ्या झोपाळ्यावर संध्याकाळी हमखास बसलेली असायची. दिवसभरात ती कुठेच दिसायची नाही. डोक्यावरचे पिंजारलेले केस, भलं मोठं कपाळ, त्यावर रुपया एवढं ठसठशीत कुंकू, नऊवारी साडी आणि शून्यात गेलेली खोल नजर, असं तिचं रूप अधून मधून नजरेला पडायचं. दिवसभर मात्र ती झोपलेलीच असायची. मला आठवतंय तसं आई म्हणून तिने कधी जवळच घेतलं नाही. प्रेमाचा घास भरवला नाही की मुलगा म्हणून विचारपूसही केली नाही. मी मित्रांच्या घरी जायचो, पण मित्र माझ्या घरी कधीही यायचे नाहीत. किंबहुना त्यांनी आमच्या वाड्यात येऊ नये अशीच त्यांना सक्त ताकीद दिलेली असायची. आमचा वाडा चिरेबंदी पण भकास. वाड्याला त्या घरपणच नव्हतं. आई दिवसभर झोपलेली असायची. आपल्या नवऱ्याचं, मुलाचं काय चाललंय याच्याशी तिला काही घेणं देणं नव्हतं. झोपेच्या गोळ्या घेतलेल्या माणसासारखी ती दिवसभर ग्लानीत असायची. मग मला आंघोळ घालणं, जेवायला वाढणं, झोपवणं ही सारी कामं आजीच करायची. म्हातारी वाकली असली तरी काटक होती. भिंतीचा आधार घेत घरभर फिरत ती सगळी कामं करायची. आणि म्हणूनच आईपेक्षा मला तिचाच लळा लागला होता. आई ही अशी आणि अण्णा एकदम शांत. आजी तर त्यांना घुम्याच म्हणायची.
पांढरं धोतर, सदरा आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातलेली त्यांची निस्तेज मूर्ती कुठेतरी एकटक पाहायची. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटायचा नाही. दिवसभरात ते 15-20 तरी शब्द बोलले असतील की नाही यावरून गावात चर्चा व्हायची. म्हातारी आजी ओसरीवरच्या एका खांबाला टेकून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांशी गप्पा मारत राहायची. तिची मान सतत हलत राहायची. दिवस मावळायला लागला की अण्णाकडे पाहत म्हणायची, अण्णा, असा गुम्यासारखा किती वेळ बसून राहणार आहेस रे? दिवे लागण्याची वेळ झाली. आता तरी उठव बाबा त्या कुसुमला. बर. अण्णा एवढंच म्हणून शांत बसायचे. संध्याकाळ झाली. रात्र पुढे सरकायला लागली की मग आई जागी व्हायची. तिथूनच तिचा दिवस सुरू व्हायचा. रात्री 8 वाजता ती आंघोळ करायला सुरुवात करायची. अंगावर गार गार पाण्याचे हंडे ओतून घ्यायची. व्यंकटेशाचं स्तोत्र मोठमोठ्या आवाजात म्हणायची. मधूनच हसायची. अशा वेळी मलाच काय, पण आजीलाही तिची खूप भीती वाटायची. मी आजीला जाऊन बिलगायचो. आईचा आवाज वाढला तर आजी अण्णांना म्हणायची, अण्णा, सांग तिला काहीतरी. कुसुम, कुसुम, ए कुसुम. अण्णा अशा 2-3 हाका मारायचे आणि शांतच राहायचे. रात्री 8 वाजता आई आंघोळ करून बाहेर आली की तुळशीला प्रदक्षिणा घालायची. हातानं गालावर बडवून घ्यायची. स्वयंपाकघरात जाऊन चूल पेटवायची. कुसुम, अगं कुसुम, स्वयंपाक केलाय सगळ्या घरादाराचा. अण्णाचं आणि अनंताचं जेवण सुद्धा झालंय हो. आता तू आणि मी जेवायचं राहिलो आहोत की ग. स्वयंपाक कशाला करत बसतेस ग? तिकडे आजी ओरडत राहायची, पण कुसुमचं लक्षच नसायचं. तिचा आपला चुलीवर स्वयंपाक सुरू व्हायचा. भरजरी फाडून शेला चिंदी हरीच्या बो शेला बांधते हरीच्या बोटाला. भरजरी फाडून एकदा मी गल्लीतल्या मुलांबरोबर खेळत होतो. माझं लक्षच नव्हतं. पाहतो तर काय, आई जवळच येऊन थांबलेली. मी घाबरलो. तिने माझ्या मनगटाला घट्ट धरलं. मी सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अशा वेळी तिच्या अंगात प्रचंड ताकद असायची. तिने ओढत ओढत मला वाड्यात आणलं आणि थेट न्हाणीघरात नेलं. माझे कपडे काढून दगडावर बसून आंघोळ घालायला सुरुवात केली. मान पाठ अगदी चोळून काढली. आई, आई, अगं सकाळीच मी आंघोळ केली आहे ग, नको घालूस मला आंघोळ. अण्णा, आजी, सांगा ना आईला, सांगा ना. नको ग आई, नको. अनंता खूप घाबरला होता. ओरडत होता, रडत होता, पण न्हाणीघराचा दरवाजा कुसुमनं आतून बंद केला होता. आजी आणि अण्णा दरवाजाची कडी वाजवत म्हणत होते, कुसुम, दार उघड बाई. अगं काय लावलं आहेस हे दुपारच्या वेळी? दार उघड बघू. ते ओरडत होते, पण आई ती मला शांतपणाने आंघोळ घालत होती. आंघोळ घालून झाल्यावर तिने दरवाजा उघडला. मी वाटच बघत होतो. दरवाजा उघडल्यावर मी आजीला जाऊन घट्ट मिठी मारली आणि कितीतरी वेळ हमसून हमसून रडत होतो. ती रात्र मला खूप भयानक वाटत होती. मी सारखा सारखा दचकून उठत होतो. त्या दिवसापासून आईविषयी वाटणारी माझी भीती आणखीनच वाढत गेली. एरवी गल्लीतली मुलं अनंताला त्यांच्यात सामावून घ्यायची, पण भांडणं झाली की अनंताची आई वेडी, ए अनंता तुझी आई वेडी, असं मोठमोठ्या आवाजात ओरडत राहायची. अनंता रडत घरी यायचा.
अण्णांना काही सांगण्याची सोयच नव्हती. ते फक्त दे सोडून एवढंच म्हणायचे. आजी मात्र वाड्याच्या तोंडाशी येऊन, मेल्यानो, वेडी कुणाला म्हणता रे? तुमचा बाप वेडा, तुमची आई वेडी, तुमचं अख्खं खानदान वेड हो. असं ओरडायची. तेव्हा पोरं घाबरून घरी पळून जायची. एकदा अनंता सुन्याच्या वाड्यात गेला होता. सुन्याची आजी आणि शेजारची एक बाई गप्पा मारत बसल्या होत्या. सुन्या, ये सुन्या, ये लवकर, ये लवकर सुन्या, ये लवकर खेळायला. सुन्याच्या आजीला ती शेजारची बाई विचारत होती, कोणाचं काय हे पोरग? अगं, त्या वेड्या कुसुमचा. अनंतानी ते ऐकलं आणि तेथूनच तो रडत रडत घरी आला. अण्णांना म्हणाला, अण्णा सगळ्यांना चांगली आई असते, मग मलाच देवाने अशी आई का दिली? सांगा ना अण्णा, सांगा ना. अनंता विचारत होता आणि अण्णा मात्र भिंतीकडे पाहत शांत बसून राहिले. तिकडे आजी ओसरीवर धान्य निवडत बसली होती. अनंता उठला, धावत जाऊन तिला बिलगला आणि कळवळून म्हणाला, आजी तू तरी सांग ना ग, मला देवाने चांगली आई का नाही दिली? सांग ना ग आजी सांग ना. भोग तुझे रे बाबा, दुसरं काय. त्या रात्री मी जेवलोच नाही, नुसता धुपसत होतो. देशमुखाने एवढा मोठा वाडा गल्लीत कोणाचाही नव्हता. माझा वाडा इतका मोठा असताना, घरात कशाचीही कमतरता नसताना देवाने माझ्यावर असा अन्याय का करावा? हाच विचार माझ्या मनात सतत येत होता. थोडं समजायला लागलं तसं मला अण्णांचा खूप राग यायचा. वाटायचं काय माणूस आहे हा, अंगात कसलीही धमक नाही. बायकोला आवाज चढून रागवायची सुद्धा ताकद या माणसात नाही. मी आजीला असं बोलूनही दाखवायचं, पण ती आपलं मला शांत राहा असंच खुणेनं सांगत राहायची. अण्णा असे का आहेत हे अनंताला हळूहळू आजीकडून समजत गेलं. अण्णा लहानपणापासून शांतच, त्यांचे वडील मात्र खूप रागीट होते. थोडं काही घडलं की सगळा राग पोरावर काढायचे आणि पोराला बडवून रिकामे व्हायचे. त्यांची जी भीती अण्णांच्या मनात लहानपणापासून बसली आणि त्यामुळे ते जे शांत झाले ते हे असे. अण्णा शेती करायचे. करायचे म्हणजे काय, शेतीचे मालक होते एवढंच, बाकी सगळं आजीच बघायची. शेती बटईनं दिलेली होती, त्याचा वाटा यायचा. गोठ्यात जनावरं होती, घरचं दूध दुभतं होतं, सोन्या नाण्याला काही कमी नव्हती, त्यावर घर चाललं होतं. अण्णा दिवस दिवस काहीही न बोलता शांत कसे काय बसू शकतात याचं अनंताला अतिशय आश्चर्य वाटायचं. विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते एकाच शब्दात द्यायचे. या घरात हिमतीची होती ती आजीच. घुम्या मुलगा आणि ही असली वेडी सून यांना बरोबर घेऊन ती नेटानं घर चालवत होती. गडी माणसं तिला घाबरायची. गल्लीतल्या बायका सुद्धा तिला वचकून असायच्या. या वाड्यात 2-4 माणसं सोडली तर फारसं कोणी यायचं नाही. गल्लीतल्या बायका हळदी कुंकवाला सगळीकडे फिरायच्या, पण या घरी मात्र कधी यायच्या नाहीत. त्यांना भीती तर वाटायचीच आणि या घरी जायचं नाही अशी ताकीदही असायची. मला आठवतंय, कधी नव्हे ते एकदा आजीने शेजारच्या 2 सुवासिनींना बोलवलं आणि आमच्या वाड्यात लक्ष्म्या बसवून घेतल्या. त्या दिवशी तिने आईच्या खोलीला बाहेरूनच कुलूप घातलं होतं. संध्याकाळी आरती झाल्यावर कुलूप उघडलं, पण न्हाणी घराला कुलूप लावलेलंच होतं. आईने आंघोळ करू नये म्हणून. पण आईही त्या दिवशी शांतच होती. ओसरीवर लक्ष्म्या बसल्या होत्या. वाड्यात अतिशय प्रसन्न वाटत होतं. असे क्षण क्वचितच माझ्या वाट्याला आलेले. बऱ्याच दिवसांनी इतकं प्रसन्न वातावरण मी वाड्यात अनुभवत होतो. याच आनंदात मी रात्री झोपेही गेलो. पण सकाळी मात्र जाग आली त्या आजीच्या ओरडण्यानेच. अण्णा लवकर ये इकडे. या लक्ष्म्या या नुसत्याच उभ्या आहेत, मुखवटे मात्र नाहीत जागेवर. कुसुमनं काय केलं मुखवट्याचं माहित नाही. तिचा आवाज अतिशय रडवेला झाला होता.
मी खडबडून जागा झालो आणि धावतच बाहेर आलो. पाहतो तर आजी डोक्याला हात लावून बसली होती. ती खूप घाबरली होती, रडत होती. तिला काही सुचत नव्हतं. मला समजतच नव्हतं काय झालं आहे. पण ओसरीवरच्या लक्ष्म्यांकडे नजर जाताच मी मात्र सुन्न झालो आणि सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. इतकं सगळं चालू असताना आई मात्र तिथे कुठेच नव्हती. मी पाहिलं तर ती खोलीमध्ये शांत झोपली होती. मग मी पुन्हा आजीकडे धावलो. आजी लगबगीने देवघराकडे निघाली व मीही तिच्या मागे गेलो. देवघरात जाताच आम्हाला अगदी धक्का बसला. देवाच्या समोर मांडलेल्या पाटावर मुखवटे ठेवलेले होते. आजी धावतच देवाकडे गेली आणि रडू लागली. तिने देवीची प्रार्थना केली, विनवणी केली आणि ते मुखवटे पुन्हा आणून बसवले. छे, मोठा विचित्र प्रसंग होता तो. आदल्या दिवशी आनंदी आणि प्रसन्न वाटणारा तो वाडा या प्रसंगाने मात्र अजूनच भकास वाटू लागला होता. या प्रसंगानंतर मात्र लक्ष्म्या बसवण्याचं धाडस आजीनं या वाड्यात पुन्हा कधीही केलं नाही. असे अनेक प्रसंग अनंताच्या बालमनावर कोरले गेले. अनंता आजीच्या प्रेमळ छत्रछायेखाली वाढत होता, मोठा होत होता. पण मित्रांच्या आणि आपल्या घराच्या वातावरणातली तफावतही तो अनुभवत होता. त्यातच अनंता अधिकच शांत आणि अबोल बनत गेला. अनंताच्या मनात अनेक प्रश्न दाटून येत राहिले. विचारमग्न असलेला अनंता ते कधी बोलून दाखवायचा तर कधी त्याच्या मनातच ठेवायचा. एक दिवस मात्र धाडसानं त्याने आजीला विचारलंच, आजी, आई आधीपासूनच अशी वागते का ग? नाही नाही अनंता, लग्न होऊन तुझी आई घरात आली की ने तेव्हा खूप चांगली होती हो. तिच्या इतकी व्यवस्थित बाई नव्हती. विणकाम, भरतकाम, गाणं, स्वयंपाक कशात म्हणून कमी नव्हती. फार हौशी होती तुझी आई. खूप माणसं तिनं जोडली होती. पण अण्णा, तुझा बाप, एक नंबरचा घुम्या. कुणाशी बोलायला नको की कुणाकडे जायला नको, सतत गप्प बसलेला असायचा. कशाला घाबरायचा तेच कळायचं नाही. याचा संसार कसा होणार ही काळजी वाटायची. अण्णाचा संसार मार्गी लागण्यासाठी एक खमकी मुलगी सून म्हणून हवी होती. कुसुमच्या रूपानं ती मिळाली सुद्धा हो. तू 2 वर्षाचा असेपर्यंत चांगली होती बघ. सगळं कसं छान चाललं होतं. पण पोरीला कुणाची दृष्ट लागली देव जाणे. हो, इतकी चांगली होती आई. पण मग नंतर काय झालं? अरे तो गावातला वसू कुलकर्णी, माहिती आहे ना तुला? गल्लीच्या टोकाला त्याचं घर होतं बघ, आठवलं का? अरे त्याच्या मुलीचं इतर जातीच्या मुलावर प्रेम भीम होतं म्हणे आणि त्या पोराबरोबर लग्न करून गेली किती पळून. मग काय, गावाला जेव्हा हे कळलं तेव्हा गावानं त्या वसू कुलकर्ण्याच्या घराला वाळीत टाकलं की रे. अगदी सणावाराला सवाष्ण ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावलं तरी कोणी त्यांच्याकडे जायचं नाही. शिवाय त्या वसू कुलकर्ण्याची बायको करणी भानामती करते अशी ही गावात अफवा होती त्यावेळी. काय सांगू तुला. एकदा मी गेले होते गावाला. ही संधी साधली ना त्या मेल्या वसू कुलकर्ण्याने. अण्णा आणि कुसुमला सवाष्ण ब्राह्मण म्हणून बोलावलं की त्यानं. अण्णाचा स्वभाव सरळ, त्यानं हो म्हणून टाकलं. आणि कुसुम, नवऱ्याचा शब्द खाली पडू द्यायचा नाही हा तिचा स्वभाव. सवाष्ण म्हणून बोलावल्यावर नाही कसं म्हणायचं असाही प्रश्न तिला कदाचित पडला असेल. दोघही कुलकर्ण्याकडे जेवायला गेली. नको तेच घडलं रे बाबा. तिथून ते घरी आले काय, तेव्हापासून ही कुसुमाशी भ्रमिष्ठासारखी वागायला लागली काय. रात्रीचा दिवस सुरू होऊ लागला. काही दिवसांनी मी गावाहून परत आले. गावाहून आल्यावर गावातल्या लोकांनी मला सांगितलं, आजी, तुमची कुसुम गेली होती त्या वसू कुलकर्ण्याकडे सवाष्ण म्हणून आणि तिथे तुमच्या सुनेच्या ओटीत शेंदूर लावलेला नारळ घातला हो.
तेव्हापासूनच तुमची सून वेडी झाली बघा. आता काय करायचं मला सांग. कुसुमची अशी अवस्था बघून कुठून गावाला जायची बुद्धी झाली असं झालं. मी खूप आकांड तांडव केला. अगदी त्या वसू कुलकर्ण्याच्या वाड्यासमोर जाऊन आरडाओरडाही केला, पण काही उपयोग झाला नाही. मग मंत्र तंत्र झाले, गंडेदोरे झाले, देवधर्म झाला, उपास तापास झाले, डॉक्टरना डॉक्टर झाले, सगळं 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 केलं बघ. पण कुसुम मध्ये तसूभरही फरक पडला नाही. आजही त्या वसू कुलकर्ण्याचं नाव काढलं ना अनंता की माझा तिळपापड उडतो. तेव्हापासून अण्णाचा संसार फिसकटला की रे बाबा. तू तर किती लहान होतास, तुला काही कळत नव्हतं. पण तुला आईचं प्रेम काही मिळालं नाही. कर्मच म्हणायचं आपलं, माझं, तुझं आणि त्या कुसुमचं सुद्धा. मला प्रश्न पडायचे, खंडोबाच्या नवरात्रात सुवासिनी म्हणून बोलवलेल्या बाईशी असं कोण कशाला वागेल? भानामती करणी करायचीच होती तर मग अण्णांवर का नाही केली? एखाद्याच्या करणी भानामतीनं एखाद्याचं आयुष्य इतकं बदलतं? या प्रश्नांची उत्तरं आजीकडे नव्हती आणि अण्णांना तर विचारायची सोयच नव्हती. आईच्या अशा वागण्याला कुलकर्ण्यांची करणी किंवा भानामती कारणीभूत आहे अशी तिने स्वतःची समजूत करून घेतली होती. हां, आणि त्यामुळे तिला दिलासाही मिळत होता. पण मला मात्र हे मान्य नव्हतं. एक प्रकारचा परकेपणा मला आईबद्दल वाटायचा आणि तिची जास्त भीती वाटायची जेव्हा ती ओसरीवरच्या झोपाळ्यावर रात्री बसायची. विस्कटलेले केस, मोठं कुंकू, झोपाळ्याच्या पुढच्या लोखंडी दोरखंडांना धरून जमिनीवर पाय घासत घासत जी जेव्हा मोठा झोका घ्यायची तेव्हा रात्रीच्या त्या नीरव शांततेत कर्र कर्र असा येणारा झोपाळ्याचा आवाज खूप भयान वाटायचा. झोपाळ्याचा वेग वाढला की आजी ओरडायची, कुसुम बास कर आता, किती सूड घेणार आहेस ग? कुसुमचा मूड असला तर आजीचा ऐकायची. मग तो कर्र कर्र होणारा आवाज हळूहळू शांत होत जायचा. मात्र तिच्याच तंद्रीत असेल तर मग वेग वाढतच राहायचा. खूपदा मला आईची कीव यायची. वाटायचं तिला विचारावं, आई अगं तुला काही त्रास होतो का? असं का वागतेस? अगं मी तुझा मुलगा आहे ना, निदान मला तरी जवळ घे, माझी विचारपूस कर. अगं इतर मित्रांच्या आया त्यांची किती काळजी घेतात, तू काळजी घेणं तर दूरच ग, माझी साधी विचारपूसही करत नाहीस. असं वाटून मी स्वतःला आणि नशिबाला दोष देत रडत बसायचो. कुसुमला आई वडील नव्हते. एक भाऊ होता, तो दूर कोकणात भिक्षुकी करून जगत होता. त्याला त्याच्याच पोटापाण्याची भ्रांत होती, त्यामुळे तो त्याच्याच कामात मग्न होता. कुसुम चांगली असताना यायचा, नंतर ही अशी वागायला लागली आणि त्यानं येणं जाणं बंद केलं होतं. देवीच्या नवरात्राचे दिवस होते. दसरा झाला, कोजागिरी पौर्णिमा आली. माहूरची देवी आमचं कुलदैवत. आजीनं कुळधर्म आणि कुळाचार अण्णांकडून करवून घेतला. परडी भरली, जोगवा मागितला. तेव्हा रात्री उशिरा गावातल्या देवीचे छबिने निघायचे. आम्हा मुलांसाठी तर ते आकर्षणच असायचं. हिरवी साडी नेसलेल्या, कपाळभर कुंकवाचा मळवट भरलेल्या, केस मोकळे सोडलेल्या आणि हातात पेटता पोत घेतलेल्या बायका झांजा वाजवायला लागल्या की जोरदार घुमायच्या. उदाच्या धुरानं वातावरण भरून गेलेलं असायचं आणि ती रात्र संपूच नये असं वाटायचं. तो दिवस मला अजूनही आठवतोय. देवीचा छबिना दारापर्यंत आला. वातावरण भरून टाकणारा तो नाद घुमायला लागला. अण्णा बैठकीतच होते. मी आणि आजी दारात बसून मिरवणूक पाहत होतो. वाद्यांचा आवाज आता चांगलाच वाढला होता. त्या आवाजात शेजारी शेजारी बसूनही आजीशी मी काय बोलतोय हे तिला ऐकायलाही येत नव्हतं. हळूहळू छबिने दारासमोरून पुढे गेले आणि दिसेनासे झाले. तेव्हा आम्ही दोघंही घरात आलो.
घरात आल्यावर ओसरीवरचं दृश्य पाहून आम्ही हादरलोच. उंच झोका घेताना धक्का बसून आई खाली पडली होती. डोक्याभोवती रक्ताचं थारोळ साचलेलं होतं. विस्कटलेले केस, सुटलेला पदर, खूप भयानक दृश्य होतं ते. कुसुम, कुसुम काय झालंय? कुसुम, कुसुम. आजीच्या ओरडण्यानं शेजारच्या वाड्यातली माणसं धावली. त्यांनी गल्लीभर ही बातमी सांगितली आणि बघता बघता 100-200 माणसं जमा झाली. पोलीस पाटीलही आला. त्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे प्रकरण मात्र मिटलं. आईला नेताना नेसवलेली हिरवी साडी, कपाळावरचा कुंकवाचा मळवट, घातलेला फुलांचा हार, अगदी देवीसारखी दिसत होती ती. बायका तोंडाला पदर लावून कुजबुजत होत्या. कुसुम भाग्यवान सवाष्ण गेली की ग. आज आणि कोजागिरी पौर्णिमा. आईचा छबिना गेला आणि मग गेली. जणू काही देवी जाताना तिला बरोबर घेऊन गेली बघ. अगं जाताना बघितलंस का तिच्याकडे? कशी देवीसारखी दिसत होती. काय बाई, या वाड्यातलं ऐकावं ते एक नवलच ग. आकृतच म्हणायचं की ग हे. मला माझ्याच घरात परक वाटत होतं. आईला वाड्याबाहेर नेलं तेव्हा आजीनं फोडलेला हंबरडा अजूनही कानात तसाच आहे. कुसुम, कुसुम गेल्यानंतर 5-6 महिन्यांनी पोट खपाटीला गेलेला कोकणातला मामा आला. खूप रडला. कुसुम ज्या झोपाळ्यावरती बसायची तो झोपाळा आता ओसरीवरच्या एका भिंतीला टेकवून ठेवला होता. त्याच्याकडे पाहत तो म्हणाला, हा झोपाळा अजून इथेच का? अगोदर हा जाळून टाका. खरे तर कुसुमला अग्नी दिला त्या दिवशीच तो जाळायला हवा होता हो. या झोपाळ्यानं तुमचे सगळे घर टांगणीला लावले हे तुमच्या लक्षातच येत नाही. अण्णा, आजी, अहो तुम्ही नाही सांगितले हो, पण गावातले लोक सांगतात हा वाडा तुम्हाला बापूसाहेबांकडून फुक्कट मिळाला म्हणे. त्यांना कुणीच नव्हते म्हणून त्यांनी अण्णांच्या वडिलांना दत्तक घेतले होते ना. तुमचे जे काही आहे ना ते सगळे बापूसाहेबांचे होते ना. वाडा, शेती, सोने, नाणे, सगळे सगळे. अगदी हा सागवानी झोपाळाही त्यांचाच हो. मरण्यापूर्वी बापूराव सांगून गेले होते म्हणे हा झोपाळा त्यांच्याबरोबरच जाळून टाका म्हणून. पण तुम्ही काही तसे केले नाही हो. तुम्हा लोकांना सागवानी झोपाळ्याचा मोह काही आवरला नाही. तेव्हापासून तुमचं काही भजं झालं नाही हे तुमच्या लक्षातही आलं नाही. कुसुम वेडी झाली, अण्णा हे असे. या झोपाळ्यावरून पडून मेली ना कुसुम आमची. आता तरी शहाणे व्हा आणि जाळून टाका हा झोपाळा. पण शेवटी मी पडलो परका. सांगायचे काम माझे. बघा काय करायचे ते. माणसासारखं माणूस गेलं. त्या निर्जीव झोपाळ्याला घरात ठेवून काय करू रे? कुसुम या झोपाळ्यामुळेच गेली. आता पुन्हा बसवला तरी बसण्याची इच्छा होईल का रे कुणाला? म्हणूनच म्हणतोय, टाका तो जाळून झोपाळा. मामा अगदी इरेला पेटलेला होता. आजींना गड्यांना आदेश देताच तो सुंदर सागवानी झोपाळा त्यांनी मागच्या वाड्यात नेला. कुऱ्हाडीनं त्याचे 4-5 तुकडे केले आणि पेटवून दिला. झोपाळ्याविना ती ओसरी आता अगदी सुनी सुनी वाटायला लागली होती. हळूहळू दिवस सरत गेले. कोजागिरी पौर्णिमा, आईचा मृत्यू, झोपाळा, सगळ्याच गोष्टी मागं पडल्या. काळावर स्वार होऊन जगणं पुढं गेलं.
आजीनं कुसुम नंतर अनंताला धीरानं वाढवलं. आजी गेली. अण्णा गेल्यानंतर तो वाडा एका संस्थेला शाळा काढण्यासाठी देऊन टाकला. इतकी वर्ष झाली तरीही आठवणींचा झोपाळा कुठे संपतोय. तो झोके घेतच आहे, खपल्या काढतच आहे. ते व्रण पुन्हा पुन्हा दिसायला लागतात आणि जखमा वाहायला लागतात. वाडा संस्थेला शाळेसाठी देऊन मी त्या कटू आठवणी असणाऱ्या वाड्यापासून दूर पळालो खरा, पण आठवणींचा अदृश्य झोपाळा पाठलाग करतोच आहे की. आज अनघा आणि सुमाचं काय चुकलं? या नवीन घरात त्यांना एक झोपाळा हवा होता. किती साधी गोष्ट, पण मी किती आकांड तांडव केलं तेवढ्यावरून. झोपाळ्याबद्दल माझ्या आठवणी कटू आहेत. त्या आठवणीनं माझं करपलेलं बालमन समोर येतं आहे. त्यात इतरांचा काय दोष? माझ्या भूतकाळासाठी त्यांनी त्यांच्या वर्तमानाच्या इच्छा का माराव्यात आणि मी तरी माझा भूतकाळ त्यांच्यावर का लादावा? झोपाळा ही एक लाकडी निर्जीव वस्तू. हो, त्याच्या साक्षीनं काही विपरीत घटना घडल्या असतीलही, पण म्हणून झोपाळा या वस्तूला आयुष्यातून हद्दपार करणं कितपत योग्य आहे? आजी सांगायची, आई वसू कुलकर्ण्यांकडे सवाष्ण म्हणून जेवायला गेली म्हणे आणि त्यांनी करणी केली. माझा विश्वास नाही बसत. आणि मामानी बापूसाहेबांची सांगितलेली ती गोष्ट, नाही, तीही खरी नाही वाटत. अहो, इतक्या श्रीमंत माणसाचा झोपाळ्यात जीव कशाला अडकलेला असेल? आणि समजा क्षणभर तो अडकलाय असं गृहीत धरलं तरी त्यासाठी तो या थराला जाईल? खरं तर आईच्या मनातल्या स्वप्नांचा कधी विचारच झाला नाही या घरात आणि या वाड्यातही. परिस्थिती गरीब म्हणून अण्णांसारखा घुम्या, कसलेही निर्णय क्षमता नसलेला कर्तव्य शून्य नवरा आईला मिळाला. लग्न होऊन ती घरी आली तेव्हा तिचीही काही स्वप्न असतीलच की. प्राप्त परिस्थितीला स्वीकारलं म्हणून भावना मरत नाहीत ना स्वप्न संपतात. कितीतरी साचलं असेल तिच्या मनात. भावनांचे किती तरंग उमटले असतील. त्यांना कधी वाटच मिळाली नाही. त्या स्वप्नांना कोणी झोकाच दिला नाही. किती घुसमट झाली असेल तिची, मानसिक आणि शारीरिकही. हे सारं निमूटपणाने सहन करताना त्याचा स्फोट या वेडात तर झाला नसेल? या यातनांपेक्षा वेडानं भरलेलं जग तिला बरं वाटत असेल का? मनाची तगमग कमी करण्यासाठी तिला ते कदाचित उपयोगीही पडत असेल. स्वतःच्याच तंद्रीत ती जगली आणि जगाच्या दृष्टीनं वेडीही ठरली. तिला उंच झोका घ्यायचा होता, मोकळा श्वास अनुभवायचा होता. हे स्वप्न ती त्या झोपाळ्यावर बसून अनुभवत होती का? हो, कदाचित हेच खरं असेल. आई, मी चुकलो. तुला समजू शकलो नाही मी. क्षमा कर मला आई. आई. खोलीतला दिवा लागला तेव्हा अनंता भानावर आला. अनघा त्याच्याजवळ उभी होती. अहो, काही वेडवाकडं स्वप्न पडलं का तुम्हाला? आई आई म्हणून किती जोरात हाका मारत होतात. भीती वाटली का कशाची? अनंतानं फक्त मान हलवली. अनघा त्याच्या जवळ बसली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, अहो, ऐकताय का? रात्री मी आणि सुमानं खूप विचार केला. आम्ही बोललो त्या झोपाळ्याबद्दल. त्या झोपाळ्यावरून तुमचं मन दुखावलं गेलं हो. आम्हाला दोघींनाही खूप वाईट वाटलं. झोपाळ्याचा हट्ट नको होता करायला. पण खरं सांगू का, मला आपलं असं वाटलं की सुमा आपली एकुलती एक मुलगी. आजवर त्या बिचारीनं कसलाच हट्ट केला नाही की कधी त्रासही दिला नाही. आज पहिल्यांदाच तिनं या बंगल्यात झोपाळा पाहिजे असा हट्ट धरला आणि म्हणून मला असं वाटलं की तिचा हा हट्ट आपण पुरवला पाहिजे.
पण त्यावेळी त्या झोपाळ्यावरून तुमचं मन दुखावलं जाणार आहे हे लक्षातच नाही आलं हो. तुम्हाला दुखवून का त्या झोपाळ्याचा आनंद आम्ही घेऊ शकणार आहे? तुम्ही नका त्रास करून घेऊ. झोपाळा हा विषय आपण सोडून देऊया. आपली सुमा समजूतदार आहे हं. तिनंही तो विषय सोडून दिलाय. नकोच आपल्याला तो झोपाळा. किती विचार करता तुम्ही माझा. मीही तुमचा विचार करायला हवा होता, पण नाही जमलं. काहीतरी विचित्र विचार करत राहिलो. कारण नसताना भूतकाळाशी जोडत राहिलो. पण आता मला माझी चूक समजलीये. तुमच्या दोघींच्या मनाप्रमाणेच होईल. उद्या सुताराला बोलवून एक छान झोपाळा बनवून घेतो. अय्या, खरंच झोपाळा? खरंच झोपाळा बनवून घेणार आहात तुम्ही? हे ऐकून मला आनंद झालेला आहेच, पण सुमाला जास्त होईल. तिचं मन झोपाळ्यावर बसून कसं आनंदाने झोका घेईल. ही छान बातमी उद्या सकाळी तिला सांगून सरप्राईज देऊया आपण. अनघा उठली. तिने दिवा मालवला. खोलीभर अंधार पसरला. भूतकाळाबरोबर झुलणारा झोपाळा आता शांत झाला होता. कर्र कर्र असा आवाजही थांबला होता.